आज थँक्सगिव्हिंग आहे तर पावभाजी करून रेडी आहे। आज थँक्सगिव्हिंग आहे। थँक्सगिव्हिंग हे फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सेलिब्रेट केलं जातं, जसं डिनर टुगेदर केलं जातं किंवा खास टर्की म्हणजे पूर्ण होल टर्की असते तर ती कुक केली जाते। प्लॅन आहे फ्रेंडकडे जाण्याचा। आम्ही 12 फॅमिली आहोत आणि ते सगळे एकत्र येणार आहे आणि बघूयात, छान गेम्स खेळणार आहोत, मस्त डान्स गेम्स तर सगळं असणार आहे तिथे। मला पाहिजे शक्य तितकं मी शूट करेल। तर आज आहे थँक्सगिव्हिंग आणि थँक्सगिव्हिंगची ही सगळी तयारी चालू आहे। आता मी करायला लागले आहे चिकन। जसं मी चिकनचं मॅरिनेट कसं करते तो मसाला मी तुम्हाला आदल्या माझ्या व्लॉगमध्ये सांगितला आहे। आदल्या मीन्स आधीच्या। आणि आता मग काय सांगत नाही मी रेसिपी। आता डायरेक्ट मी व्हेजीस कापलेल्या आहे तिथे, पोटॅटो, कॅप्सिकम, बेल पेपर आणि मसाला तयार आहे आणि त्याच्यात मी चिकन टाकते आहे। तसं आज आम्ही पार्टीसाठी जाणार आहे, गेट टुगेदर आहे असं म्हणा, कारण थँक्सगिव्हिंग म्हणजे ते फ्रेंड्सबरोबर सेलिब्रेट झालंच पाहिजे। तर बरेचसे लोक तिथे व्हेज आहे, तर खास मेनू असतो थँक्सगिव्हिंगला टर्कीचा। बट टर्की खूप मोठी असते आणि नॉनव्हेज खाणारे खूप कमी आहेत, तर म्हणून व्हेजच न्यायचं आहे बरोबर। पण थँक्सगिव्हिंग आहे आणि अमितने चिकन नाही खाल्लं असं होणार नाही, मग त्यासाठी मी हे मॉर्निंगला जायचं आहे आम्हाला, इव्हिनिंगला पार्टीला। बट मॉर्निंगला हे मी चिकन अमितसाठी करते आहे आणि आता सगळं छान मॅरिनेट करून 3-4 वाजेपर्यंत हे होऊन जाईल आणि मग मी ते एअर फ्रायरमध्ये करून घेईल आणि मग आम्ही ज्या पार्टीला जाणार आहे त्यासाठी मी स्वयंपाक करणार आहे। तर लवकरच तुम्हाला बघायला मिळेल मी काय करते ते। आणि हे काही गिफ्ट्स आणले आहेत, अमोली तिच्या फ्रेंडला पण देणार आहे थँक्सगिव्हिंगसाठी। तर ते मी आता इथे सगळं आणून ठेवते, कारण परत इव्हिनिंगला मला तयारी करायची, स्वयंपाक करायचा, तो वेळ होऊन जाईल। मग इथे सगळं मी मांडून ठेवलं आहे आणि तसंच संध्याकाळी मी करणार आहे पावभाजी। तर त्यासाठी हे पाव आणले आहेत। तर जवळजवळ आम्ही 10 ते 12 फॅमिली आहोत, तर त्यासाठी तेवढे पाव तर लागणारच। तर आता मी पावभाजी करायला लागली आहे, तर त्यासाठी आधी प्रिपरेशन करून घेते। तर ओनियन, त्याच्यात मिरची म्हणजे ग्रीन चिली, तर आधी ओनियन मी कट करून घेणार आहे आणि ओनियन मी चॉपरमध्ये कट करून घेते म्हणजे इझी पडेल आणि लवकर होईल। तर आता 3 वाजले असतील, तर 3 वाजता मी लागली आहे, कारण इव्हिनिंगला 6:30ला तिथे पोचायचं आहे आम्हाला आणि ती जिथे राहते फ्रेंड तर इथून हाफ आवर आहे घरापासून। मग आता आफ्टरनूनला लागणं जरुरी होतं, म्हणजे माझी पावभाजी झाल्यानंतर मी तयारीला वेळ मिळायला पाहिजे। मुलांना सांगावं लागतं आवरा, पटकन आवरत नाही मुलं, तर म्हणून मी लवकर लागले। तर पावभाजी जास्त करायची आहे, त्याच्यामुळे मग इथे ओनियन पण 3 ते 4 मी ओनियन घेतले पावभाजीसाठी आणि ते एक कट करून घेते आणि मग नंतर चॉपरमध्ये टाकते आहे। मग ओनियन कट झाल्यावर बाकीची तयारी करते। तर आता लंच करायला आले होते आणि त्यांनी ते म्हटले की म्हणजे त्यांना आज सुट्टी नव्हती, मुलांना होती आज सुट्टी, तर माझा लंच मी लवकर करून घेतो। आणि ओनियन त्यांनी फक्त वरचं ते जे टर्फल होतं ते काढून ठेवलं होतं, म्हणजे मला पटकन ते कट करून लवकर माझा कांदा बारीक झाला। तर पावभाजी जास्त करायची आहे, मग ही स्टीलची कढई मी कढईमध्ये पावभाजी होऊ शकते। तर आता इथे मी हे सिलिकॉनचे जे हँडल म्हणजे पकड असते आपली सांचीसारखं, ते हे खूप कामात येतं आणि ते मला गरम लागलं होतं हाताला म्हणजे काढताना, तर मी याचा उपयोग केला आणि मग ते इझी पडलं मला, तर चटका लागला नाही याच्यामुळे, तर खूप उपयोगात येतं। जेव्हा मी पावभाजी करायला घेतली तेव्हा मला लक्षात आलं की माझ्याकडे एक मोठा कुकर पण आहे, तो मी एरवी वापरत नाही कारण खूप मोठा आहे आणि कारण कढईत ना करपली असते ती खाली। मग माझ्या लक्षात आलं अरे आपल्याकडे मोठा कुकर आहे तर त्याच्यात होऊ शकतं आणि तो मी आता इथे ठेवला आहे। आणि तेल टाकलं आहे, तेल टाकून मी जिरा टाकला आहे, जिरा आता टाकला गेला आणि त्याच्यानंतर मी ओनियन कट केलेला तो टाकते आहे। तर 4-5 मिनटं छान ओनियन परतून घ्यायचा तेलात आणि मग नंतर बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे। तर मग जेव्हा कांदा परतत होता तेव्हा माझ्या लक्षात आलं की पावभाजी मसाला मी आणून ठेवला आहे का नाही, आणि ते मी आता शोधते आहे। तर जनरली आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तर मी म्हणजे काही मसाले बाहेर ठेवते, काही फ्रीजमध्ये ठेवते आणि बऱ्याच दिवसापासून पावभाजी केलीच नाही आहे, तर खूप दिवसांनी आज करते।
तर हे बघा, तर मला आठवतच नाही मी कुठे ठेवून दिला पावभाजी मसाला. नंतर मी ड्रॉवरमध्ये पण माझ्या काही गोष्टी असतात ठेवलेल्या, म्हणजे किचनमधल्या ज्या मला खूप म्हणजे कधीतरी लागतात. तर कांदा छान परतला गेला आहे आणि आता इथे मी बेल पेपर टाकते आहे. ते पण 2-3 मिनटं छान परतवून घ्यायची आणि मग बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे त्याच्यात. तर आता मी टोमॅटो कट करून घेते आहे आणि हे पण मी प्युरी करणार आहे टोमॅटोची, कारण मग त्याला सॉफ्ट व्हायला खूप वेळ लागेल, तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मग सगळे आधी कट करून घेते टोमॅटो आणि नंतर त्याची प्युरी बनवते, इझी पडेल. तर प्युरी पण करून झाली आहे आणि ती मी आता फायनली पावभाजीमध्ये टाकते आहे, म्हणजे पावभाजीच्या मसाल्यामध्ये. आणि आता मसाले टाकते. रेड चिली पावडर, टर्मरिक, गरम मसाला, मीठ आणि पावभाजी मसाला. तर हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले टाकले गेले, भाज्या टाकल्या गेल्या, म्हणजे कांदा आणि बेल पेपर, टोमॅटो हे सगळं छान एकत्र परत एकदा परतवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कलर छान येतो, कलर सोडतो मसाला. सो अहो पण हेल्प करताय, ते हेवी असल्यामुळे ते म्हटले मी करतो थांबसाठी. थँक्यू. आता हे पूर्ण मस्त झालं ना. स्मॅश पण त्यांनीच करून दिलंय मला. वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव. आता 5 मिनिट होऊ द्यायचं. तर पावभाजी करून रेडी आहे, फक्त ती आता 5 मिनिटं होऊ दे आणि मग तुम्ही बघताचे कलर किती मस्त आलाय. आता मी तिला 5 मिनिटं होऊ देते, मग भेटूया थोड्याच वेळात. तोपर्यंत मी तयारी करून घेते. तर आता मी करायला लागली आहे मेकअप. मेकअप तो बनता आहे. तर हे बघा, तर आधी मी फाउंडेशन लावून घेतलं आहे आणि मग नंतर तो फाउंडेशन म्हणजे त्याला ब्लेंड करायला खूप वेळ लागतो. कन्सिलर, फाउंडेशन, आणि जर तुम्ही छान ब्लेंड केला तर तो मेकअप अजून नॅचरल दिसतो आणि छान ड्यूई मेकअप लुक दिसतो. आज मी तोच करणार आहे. तर खूप ब्लेंड करणं फार महत्त्वाचं असतं मेकअप. जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावता, कन्सिलर लावता, तर आता डार्क सर्कल असतील तर त्यासाठी करेक्टर वापरायचं, ऑरेंज कलरचं वापरायचं आणि नंतर मग कन्सिलर लावायचं त्याच्यावर. तर आता इथे मी कन्सिलर आणि करेक्टर माझं लावून झालं आहे. ते 2-3 मिनटं ड्राय होऊ द्यायचं आणि मग नंतर हा स्पॉन्ज जे तर त्याच्याने छान परत एकदा तुम्हाला ब्लेंड करावं लागेल. तर आता मी करायला घेतल्या आहेत आय शॅडो. आय शॅडोसाठी मी कलर्स वापरणार आहे, ते पण फॉल कलर्सचे. तर आधी मी ब्राऊन शेड वापरते आहे आयलिडला आणि तो छान ब्लेंड करून घेते आहे. तर एक लक्षात ठेवा, जो तुम्ही आय शॅडो, फाउंडेशन जे काय असेल, सो तुम्ही जेवढं ब्लेंड कराल तेवढं तुमचा मेकअप अगदी आखीव रेखीव दिसेल, असा थोपलेला नाही दिसणार. तर आता मी इथे करते आहे कॉन्टरिंग. तर चिक बोन किंवा आपले जॉ लाईन, तर हे मस्त आखीव रेखीव दिसतात. आणि आता मी कॉम्पॅक्ट पावडर लावते आहे जिथे जिथे मी कन्सिलर लावलं होतं, म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी स्वेट येतो चेहऱ्यावर तर त्या ठिकाणी ही कॉम्पॅक्ट पावडर लावतात. तर हे बघा, तर कॉम्पॅक्ट पावडरने फिनिशिंग पण खूप छान दिसते तुमच्या मेकअपची. जस्ट बेक करायचं कॉम्पॅक्ट पावडरने. तर आता रेडी झाली आहे इकडे. तर वाजले आहेत 5:15. मी पण रेडी आहे. सो फॉल कलर्स ड्रेस कोड आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं छान कानातले पण घालूयात फॉल कलर्स सारखे. ॲक्च्युली हे लीफ आहेत, मी घातलेले जे कानातले आहेत ते लीफ आहेत. मी बाहेर दाखवले ना तुम्हाला झाडाला, इथून दिसतंय का? ते बघा, दिसत आहेत थोडेसे. तर तसेच कानातले पण घातले आणि मी आता ड्रेस चेंज करते. तसा हा पण चालू शकतो, पण थोडंसं चेंज करूयात आपण.
सो चलो आता मी पटकन तयारी होती. पावभाजी कितीपर्यंत झाली ते पण बघूयात. तर पावभाजी पण रेडी आहे. मस्त छान मी बटर वगैरे टाकलं आहे. आणि तुम्हाला कशी वाटली आता माहीत नाही, मला ब्लॉगमध्ये बोलायला वेळ मिळेल, म्हणजे असं बोलायला वेळ मिळेल की नाही मिळेल. मी जस्ट शूट करेल आणि मग नंतर मी सांगेल काय काय आम्ही इकडे केलं. पावभाजी रेडी आहे आणि मस्त यम दिसते. तर पार्टीत येऊन पोचलो आहोत आणि मस्त सुरुवात झाली गाणे म्हणण्यापासून. तर नंतर फूड एन्जॉय केला आम्ही. मस्त फूड होतं. पावभाजी होती, मटर पनीर होतं, एक ग्रेव्ही, दाल मखनी, सो आणि व्हरायटी खूप होती. सो ब्राउनी घरून करून आली ती एका फ्रेंडने. सो खीर, ती पण हेल्दी खीर होती गुळाची. नंतर सलाड, पापड आणि नंतर मग मस्त गाण्यांवर मस्त थिरकलो आम्ही. तर खूप 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 एन्जॉय केला. आणि इथे अंताक्षरी टाईम. तर सगळ्यांनी एकदम ॲक्टिव्ह होऊन, म्हणजे सगळ्यांना खूप छान वाटत होतं गाणे म्हणण्यात. आणि मैत्रिणीने चहाची सोय करून ठेवली होती. तर आमचं जेवण झालं, सगळं गाणे म्हणून झालं. तर थकलो होतो, परत एकदा चहा घेतला आम्ही. आता टाइम झाला घरी निघण्याचा. आणि आता ख्रिसमस असल्यामुळे त्या कारचं डेकोरेशन बघा, पूर्ण लाइटिंग केली त्या कारला. शॉपिंग करतोय. ही बघा बॅग, सी ब्लॅक फ्रायडे. आता परफ्यूम बघतोय. अवतार बघा माझा. हे बघा परफ्यूम, पूर्ण हे परफ्यूमचं आहे. ओ बॉस, तुमचा आवडता. सगळ्यांच्यावर डिस्काउंट. बॅगा, कपडे, गॉगल्स, परत इलेक्ट्रॉनिक. एनिवे असे 8 o'clockला बंद होतात, पण आज आहे ओपन. फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे असल्यामुळे. इलेक्ट्रॉनिक काही ह्या वर्षी आमचा इंटरेस्ट नव्हता, कारण टी व्ही मोठा आहे घरी. परत आयफोन सगळ्यांकडे, PS5. सो त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक म्हणजे आम्ही घेतलं नाही. चला आता खाली जाऊ. वर जायचं का खाली? अच्छा इकडे. आता आम्ही म्हणजे आधी वर होतो, वर शॉपिंग केली. आता खाली शॉपिंग करतोय. केस बघा माझे कसे झालेत, ऑलरेडी सगळे विस्कटले केव्हाचे आम्ही शॉपिंग करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.